Hello everyone, myself Mrs. D.P. Lahigude. Today we will discuss BCom 3rd Advanced Accounting Semester 5. In this video, we will learn advantages and features of cost accounting. Students, in last lecture, we had learned about the scope and various definition of cost accounting. First, we will see the advantages of cost accounting. Why cost accounting is prepared by every industry. We are going to see the advantages of cost accounting. First, disclosure of profitable and unprofitable activities. Cost accounting helps to disclose the profitable and unprofitable activities, so on that management can take steps either to eliminate such unprofitable activities or to change the methods of production. Costing calculates the cost, selling price and profitability of the product. Segregation of profitable and unprofitable items or activities becomes easy. विद्यार्थ्यांनो, कॉस्ट अकाउंटिंगमुळे आपल्याला जे आपलं प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टबद्दल किंवा आपल्या ज्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याबद्दल आपल्याला बायफर्गेशन करता येतं. कोणता बिझनेस आपल्यासाठी प्रॉफिटेबल आहे आणि कोणता बिझनेस आपल्यासाठी अनप्रॉफिटेबल आहे आपल्याला ते फाइंड आउट करणं खूप सोपं जातं. कारण कॉस्ट अकाउंटिंग कशाच्या मदतीने कॉस्ट काढत असतं तर त्याचं कॉस्ट, सेलिंग प्राईस अँड प्रॉफिटेबिलिटी. त्यामुळं प्रत्येक आयटम्स किंवा प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं जे डिस्क्लोजर आहे, प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं बायफर्गेशन आहे ते आपल्याला सोपं जातं. किती प्रॉफिटेबल आहे का अनप्रॉफिटेबल आहे ते पाहणं आपल्याला इझी जातं. सेकंड, गायडन्स फॉर फ्युचर प्रोडक्शन पॉलिसीज. On the basis of data provided by the cost department about the cost of various processes and activities as well as profit on it, it helps to plan the future. आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमुळे पुढे भविष्यातल्या ज्या प्रोडक्शन पॉलिसीज आहेत त्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन मिळते. कॉस्ट डिपार्टमेंटकडून जो आपल्याला डेटा मिळतो तो डेटा त्या ॲक्टिव्हिटीज वापरून आपण पुढच्या भविष्यासाठी काही प्रोडक्शनशी रिलेटेड प्लॅन असतील तर ते प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला मदत होते. थर्ड, पिरियॉडिकल डिटर्मिनेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. कॉस्ट अकाउंटिंग हेल्प अस टू डिटरमाइन द पिरियॉडिकल प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ अ प्रोडक्ट. लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण बॅलन्स शीट तयार करतो ही बॅलन्स शीट आपण वर्षाच्या शेवटी तयार करत असतो. पण इन बिटवीन किंवा जर समजा आपल्याला पिरियॉडिकल जरी डिटर्मिनेशन करायचं असेल एखाद्या प्रोडक्टबद्दल तर आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमुळं ते करणं खूप सोपं जातं. नेक्स्ट, टू फाइंड आउट द एक्झॅक्ट कॉजेस ऑफ डिक्रीज ऑर इन्क्रीज इन प्रॉफिट. विथ द हेल्प ऑफ कॉस्ट अकाउंटिंग एनी ऑर्गनायझेशन कॅन डिटरमाइन द एक्झॅक्ट कॉज ऑफ डिक्रीज ऑर इन्क्रीज इन प्रॉफिट दॅट मे बी ड्यू टू हायर कॉस्ट ऑफ प्रोडक्ट, lower selling price or may be due to unproductive activity or unused capacity. कॉस्ट अकाउंटिंगमुळं आपल्याला आपला प्रॉफिट वाढण्याचं किंवा कमी होण्याचं नक्की कारण कळतं. कारण जर समजा तुमचं प्रोडक्टचं जर प्रॉफिट असेल तर तो वाढत असेल तर प्रॉफिट वाढण्यामागचं कारण काय असू शकतं तर त्याचं सेलिंग प्राईस जर आपण लो ठेवली ओके तर त्याच्यामुळे ऑब्वियसली आपला जो प्रॉफिट आहे हा वाढत असतो. आपला प्रॉफिट कमी का होतो, आपला जो प्रॉफिट आहे डिक्रीज काय होतो, व्हॉट आर द मेन रिझन फॉर डिक्रीज ऑफ द प्रॉफिट. सो फर्स्ट इज दॅट हायर कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. जर समजा तुमच्या प्रोडक्टची जी कॉस्ट असेल, जी सेलिंग प्राईस असेल, जर ती जास्त असेल, हाय असेल तर ऑब्वियसली तुमचा प्रॉफिट डिक्रीज होतो. किंवा जर तुमचं अनप्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी किंवा अनयुज्ड कॅपॅसिटी जर होत असेल तरीसुद्धा तुमचा प्रॉफिट काय होतो, डिक्रीज होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामुळे फाइंड आउट करणं सोपं जातं, फक्त कॉस्ट अकाउंटिंगमुळे. Next, fifth one, relative efficiency of different workers. With the help of cost accounting, we may introduce suitable plan for wages, incentives and rewards for workers and employees of an organization. आपण कॉस्ट अकाउंटिंगच्या मदतीनं आपल्याकडे काम करणारे जे वर्कर्स आहेत किंवा एम्प्लॉई आहे त्यांच्यासाठी आपण सुटेबल वेजेसचा जो प्लॅन असेल किंवा इन्सेंटिव्ज असतील, रिवॉर्ड्स असतील तो प्लॅन आपण त्यांच्यासाठी इंट्रोड्यूस करू शकतो, त्यांच्यासाठी आपण देऊ शकतो. नेक्स्ट, सिक्स्थ वन, हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. द कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स द मॅनेजमेंट टू अराइव ॲट डिसिजन मेकिंग लाईक मेक ऑर बाय, रिप्लेसमेंट ऑफ ॲसेट्स,
फिक्सेशन ऑफ प्राईस. कॉस्ट अकाउंटिंगमुळं मॅनेजमेंटला काही निर्णय घेण्यासाठी फार मदत होते. निर्णय कोणत्या प्रकारचे, तर काही गोष्टी किंवा काही प्रोडक्ट आपण स्वतः बनवण्यामध्ये फायदा आहे का बाहेरून विकत करून घेण्यामध्ये फायदा आहे, किंवा एखाद्या ॲसेटला जर समजा एखाद्या ॲसेटला जर वारंवार रिपेअर करण्याची गरज होत असेल तर असा ॲसेट जर आपण रिप्लेसमेंट करत असू तर त्याचा निश्चितपणे कॉस्टवरती इफेक्ट पडतो. त्याचबरोबर फिक्सेशन ऑफ प्राईस या गोष्टी किंवा ह्याच्याबद्दलचे निर्णय घेण्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग मदत करत असतं. 7th, रिलायबल कंपॅरिझन. कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड्स अस रिलायबल कंपॅरिझन ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस within and outside an organization with the products and services available in the market. It also helps to achieve the lowest cost level of product with the highest efficiency level of operation. कॉस्ट अकाउंटिंगमुळं आपल्याला प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचं आपल्या स्वतःच्या इंडस्ट्रीमध्ये आणि बाहेरच्या सर्व्हिसेसमध्ये किंवा बाहेरच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसमध्ये की जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांच्याशी तुलना करणं आपल्याला सोपं जातं. त्याच्यामुळे आपण कमीत कमी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वापरून आपल्याला जास्तीत जास्त एफिशियन्सीची लेवल आहे ती आपल्याला ऑपरेट करण्यासाठी किंवा एफिशियन्सीची लेवल घेण्यासाठी आपल्याला मदत होते. 8, हेल्पफुल टू गव्हर्नमेंट. इट हेल्प्स द गव्हर्नमेंट इन प्लॅनिंग अँड पॉलिसी मेकिंग अबाउट द इम्पोर्ट एक्सपोर्ट, इंडस्ट्री अँड टॅक्सेशन. इट हेल्प्स इन असेसमेंट ऑफ एक्साइजेस, सर्व्हिस टॅक्स अँड इन्कम टॅक्स. It provides ready-made data to government in price fixing, price control, tariff production, etc. कॉस्ट अकाउंटिंग हे फक्त एखाद्या इंडस्ट्रीपुरतं किंवा एखाद्या प्रोडक्टपुरतंच मदत करतं असं काही नाही आहे. हे आपल्या गव्हर्नमेंटला सुद्धा खूप मदती करण्यासाठी किंवा खूप मदतशीर आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ, ज्या वेळेस गव्हर्नमेंट काही पॉलिसीज तयार करत असतं इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये किंवा टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये, वेगवेगळ्या टॅक्सेस ज्यावेळेस ठरवले जातात, एक्साईज, सर्व्हिस असतील किंवा इन्कम टॅक्स असतील, त्यावेळेस गव्हर्नमेंटला जी प्राईस फिक्स करण्याची वेळ येते किंवा प्राईस कंट्रोल करण्याची वेळ येते. आपण बघतो की भाववाढ होत असते. अशा वेळेस भाववाढ होत असताना तुम्हाला कुठेतरी वस्तूंच्या किमती वाढत चाललेल्या असतात. ह्या वाढणाऱ्या किमतींवर तुम्हाला आळा घालायचा असतो. अशा वेळेस आपल्याला रेडीमेड डेटा देण्याचं काम कोण करत असतं, तर आपल्याला कॉस्ट करत असतं किंवा कॉस्ट अकाउंटिंग करत असतं. 9th, हेल्पफुल टू कन्झ्युमर. रिडक्शन ऑफ प्राइजेस ड्यू टू रिडक्शन इन कॉस्ट passes to customer ultimately. Cost accounting builds confidence in customer about the fairness of prices. विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या, ज्या वेळेस तुमच्या प्राईजमध्ये रिडक्शन होतं त्यावेळेस तुमचं काय होती, कॉस्ट कमी होते. किंवा आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळेस तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होतं त्यावेळेस ऑब्वियसली तुमचं प्राइजेस पण काय होतात, कमी होतात. आणि प्राईस ज्यावेळेस तुमच्या कमी होतात त्यावेळेस तुमचं प्रॉफिट मार्जिन हे वाढलेलं आपल्याला दिसून येतं. मग कॉस्ट अकाउंटिंगमुळं आपल्या जे कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सच्या मनामध्ये आपण विश्वास निर्माण करू शकतो की तुम्हाला कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगल्यात चांगला माल किंवा चांगलीत चांगली वस्तू आपण देऊ शकतो. त्यांना कोणत्याही बाबतीमध्ये, क्वालिटीच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करता येऊ शकत नाही.